देवाची सर्व वचने नम्र आज्ञाधारकतेच्या अटींवर आहे. नियम मूर्खांच्या आज्ञाधारकतेसाठी आणि ज्ञानी लोकांच्या मार्गदर्शनासाठी आहेत. काय आमच्यामध्ये आज्ञांकितपणा आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीने या जगात जबाबदारीने जगण्याची गरज असते. जेव्हा आम्ही बाहेरील जगात मिसळतो, एकत्र होतो, लोकांबरोबर संबंध वाढवितो, त्यावेळेस आम्हाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. आपण नेहमी लक्षात ठेवावे की जरी आम्ही जगामध्ये राहतो तरी आम्ही जगाचे नाहीत. म्हणूनच देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही आमच्या जीवनात राहावे, चालावे आणि वागावे. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाला ख्रिस्ताची गरज आहे आणि ख्रिस्ताप्रती आमची प्रेमळ भक्ती आम्ही सदैव दर्शविण्याचा प्रयत्न करावा. आजच्या अध्ययनात आम्ही हेच शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. या गोष्टी शिकण्यासाठी आपण तयार आहात काय? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, नीतिसूत्रे ह्या पुस्तकाला आम्ही सुरुवात केली आहे आणि आज 3ऱ्या अध्यायाला आम्ही पाहणार आहोत. आता ज्या तरुणाविषयी आम्ही विचार करीत आहोत त्या तरुणाचे प्रत्येक पाऊल जबाबदारीचे पाऊल आहे. त्याने घर सोडले आहे व तो बाहेरच्या जगातले जीवन जगणार आहे, ज्यामध्ये त्याचा सामना वास्तविकतेशी होणार आहे. देवाच्या वचनाप्रमाणे त्याने आपले पाऊल उचलावे हा सल्ला त्याला ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. ज्ञान ख्रिस्तामध्ये व्यक्त झाले आहे. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 30 वचन आम्हाला सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 30 वचन. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. तरुणाला खरे पाहता ख्रिस्ताची गरज आहे. 3 अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. ह्या ठिकाणी सुद्धा माझ्या मुला असे संबोधण्यात आले आहे. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, जरी यहुदी विचार प्रणाली मांडण्यात आलेली आहे तरी सुद्धा आजच्या काळात ह्याचे फार मोठे महत्त्व आहे. तो म्हणतो की तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. हे फक्त कर्तव्य पार पाडायचे म्हणून करण्यात येणारे कार्य नाही, तर देवाच्या इच्छेप्रती आमची जी प्रेमळ भक्ती आहे ती ह्या ठिकाणी दर्शविण्यात आली आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 119 आणि 11व्या वचनात म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. तसेच तरुण याजक एज्राविषयी एज्राचे पुस्तक 7 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सांगितले आहे, परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राचा कृतसंकल्प झाला होता. अशा प्रकारे मनाची तयारी होणे आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या शिष्यांशी माडीवरच्या खोलीमध्ये बोलला तेव्हा त्याने त्यांना म्हटले, आम्ही वाचूया श्रोत्यानो, योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 23 वचन. ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. जे काही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलला तो इतक्या आपुलकीने, व्यक्तिगतपणे, जवळीकतेने व विलक्षण रीतीने त्यांच्याशी पहिले बोलला नाही. ह्या ठिकाणी तो फारच आपुलकीने त्यांच्याशी बोलत आहे. आधी कधीच प्रगट न झालेल्या गोष्टींविषयी तो ह्या ठिकाणी त्यांना सांगत आहे. प्रिय श्रोत्यांनो, काय आपली त्याच्यावर प्रीती आहे?
जर आहे, तर तो आपणाशी आज ह्या क्षणी बोलू इच्छितो. हे कर्तव्य समजू नका. काही लोक मला म्हणतात, की तुम्ही बोलता आणि ही तुमची नोकरी आहे, म्हणून हे सांगणे तुमचे एक कर्तव्य आहे. श्रोत्यानो, कर्तव्याविषयी आणि त्या भागाविषयी पूर्णपणे विसरा. मी प्रभू येशूवर प्रीती करते आणि मी जे करावे अशी त्याची इच्छा आहे, ते मी करते. तो मला म्हणतो, की त्याचे वचन मी इतरांना सांगावे. मी त्याच्या मार्गदर्शनाखाली बी पेरीत आहे. मी हे करते कारण माझी ख्रिस्तावर प्रीती आहे. तो म्हणतो, की ज्याची माझ्यावर प्रीती असेल, तो माझे वचन पाळेल. निश्चितच पेत्र हे समजला होता. त्याने येशूला नाकारले आणि ती किती भयंकर गोष्ट होती हे आपल्याला माहीत आहे. पुनरुत्थानानंतर प्रभू येशूने गलील समुद्राच्या किनारी नाश्ता तयार केला. जेव्हा शिमोन पेत्र त्याच्या समोर आला, तेव्हा प्रभूने त्याला काय विचारले? त्याने असे नाही विचारले, की तू मला का नाकारले? त्याने असे म्हटले का? नाही श्रोत्यानो. त्याने योहान शुभवर्तमान 21 अध्याय 17 वचनात म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करीतोस काय? जर आमची त्याच्यावर प्रीती आहे, तर त्यामुळे आमचे जीवन अधिक प्रकाशमान आणि समृद्ध, विलक्षण बनेल. येशू ख्रिस्तावर आमची प्रीती असणे फार महत्वाचे आहे. नंतर 3 अध्याय 2 आणि 3 वचन पहा. कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृदयपटलावर लिहून ठेव. दया हा प्रेमळ दयाळूपणा आहे. नियमशास्त्र मोशेद्वारे आले, परंतु कृपा व सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आले. दयाळूपणा काय आहे? ती एक कृपा आहे आणि हे दया दाखविण्यापेक्षा अधिक आहे. एका शिक्षकाने एका मुलीला दयाळूपणा व प्रेमळ दयाळूपणा यामधील फरक विचारला. त्या लहान मुलीने उत्तर दिले, जर आपण आईला ब्रेड त्यावर बटर लावून मागता आणि ती आपणाला देते, तर हा दयाळूपणा होय. परंतु जर ती त्याबरोबर थोडा जॅम तुम्ही न मागता लावते, तर तो प्रेमळ दयाळूपणा आहे. होय श्रोत्यानो, देवबाप आमच्यासाठी सत्य व प्रेमळ दया ह्यांचा जाम लावतो. तो म्हणतो की दया व सत्य ही तुला न सोडू. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव. 4 वचन पहा. म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. ही वचन फार विलक्षण आहे. आता पुढील 2 वचने कदाचित आपणाला फार परिचित वाटतील. 3 अध्याय 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. पौलाने तिमथ्याला काय लिहिले आपणाला आठवतं का? तिमथ्याला 2 पत्र 2 अध्याय आणि 15 वचन. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला, काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्याच्या प्रेमदयेबद्दल, कृपा व देवाचे सत्य ह्याविषयी काही माहिती करून घेतल्यानंतर ह्या गोष्टींना धरून ठेवणे महत्वाचे आहे. क्षणभर आपण थांबून ह्यावर विचार करूया. ही जरी फार गंभीर अशी सूचना आहे, तरी श्रोत्यांनो, ती शांतीच्या मार्गात मार्गदर्शनाचे विलक्षण आश्वासन देते. नीतिसूत्रे 28 अध्याय आणि 26 वचनात ह्याचा उलट आम्हाला पाहायला मिळतो. ह्या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे की जो आपल्या मनावर भरोसा ठेवितो तो मूर्ख. एका व्यक्तीने मला सांगितले की तो तरुणांच्या एका समूहाशी बोलत होता, जे मादक द्रव्ये घेणारे होते. त्याने त्यांच्यापैकी एका तरुणाला म्हटले, तरुणा, देव तुझ्यावर प्रेम करतो. त्या तरुणाने उत्तर दिले, देवाने माझ्यावर प्रेम करावे ह्याची मला मुळीच गरज नाही. मी स्वतःवर प्रेम करतो. मला देवावर भरोसा ठेवण्याची गरज नाही. मी स्वतःवर भरोसा ठेवतो. त्या माणसाने त्या तरुणाला हे वचन सांगायला हवे होते. जो स्वतःच्या मनावर भरोसा ठेवितो तो मूर्ख. दुसरीकडे यहोवा परमेश्वरावर पूर्ण मनाने भरोसा ठेवणे, त्यासाठी पूर्णपणे समर्पित होणे एक विलक्षण गोष्ट आहे. पूर्ण समर्पणाची आज आम्हाला फार गरज आहे. आपण कुठेही असा,
कोणत्याही परिस्थितीत असा देवावर पूर्ण भरोसा ठेवण्याची प्रत्येकाला गरज आहे. तो म्हणतो की तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आजपर्यंत माझे मार्गदर्शन परमेश्वराने केले आहे. आता पुढे आम्हाला दिसतं श्रोत्यानो, पहाडी उपदेश करीत असताना प्रभू येशूने मत्ते कृष्णवर्तमान 6 अध्याय आणि 22 वचनात म्हटले, यास तो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. ही एक विलक्षण गोष्ट आहे. जर आपण स्वतःचे समर्पण देवाला केले आहे व आपण त्या मार्गावर चालत आहात, एखादे कार्य करीत आहात, तेव्हा सर्व गोष्टी कशा यथास्थित होतात हे फार विलक्षण आहे. मग तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होते. त्यावेळी तुमचे संपूर्ण जीवन प्रकाशाने भरून जाते. 7 आणि 8 वचनांमध्ये तो पुढे म्हणतो, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. स्वतःवर विसंबून राहण्यापेक्षा परमेश्वरावर विसंबून राहणे फार चांगले आहे. प्रेषित पौलाने तरुण तिमथ्याला 2 पत्र 2 अध्याय आणि 19 वचनात म्हटले, जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. ते आपणाला पापापासून तर दूर ठेवतेच, परंतु अशा इतर सर्व गोष्टींपासून ज्या आमचे आत्मिक जीवनच नाही परंतु शारीरिक जीवन सुद्धा नष्ट करतात, त्या सर्व गोष्टींपासून दूर ठेवते. 9 आणि 10 वचने, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. ह्यामध्ये संपूर्ण समर्पण दर्शविण्यात आले आहे. स्मरण करा श्रोत्यानो की जेव्हा देवाने इस्रायलांना जी भूमी तो त्यांना देणार होता त्याविषयी सांगितले, तेव्हा त्याने म्हटले, भूमी माझी आहे व मी ती तुम्हाला देत आहे. इस्रायलांनी दशमांश आणायचा होता. मला वाटतं त्यांनी खरे पाहता 3 वेळा दशमांश दिला. पिकाच्या सुरुवातीला प्रथम फळ हे मानण्याकरिता की सर्व गोष्टींचा स्वामी मालक परमेश्वर आहे. हा संपूर्ण समर्पणाचा एक पुरावा होता. जोपर्यंत आपला खिस्सा देवाला समर्पित होत नाही, तोपर्यंत आपण मला हे सांगू नका की आपण देवासाठी समर्पित आहात. देवाने आपणाला सर्व काही दिले. आपणापैकी काही लोक म्हणतील की मी फार परिश्रम केले आहेत, मी हे कमावले आहे. पण मी आपणाला विचारू इच्छिते, आपणाला ते कार्य करण्याकरिता शक्ती कोणी पुरवली? ते काम आपणाला कोणी दिले? पैसे कमावण्याकरिता आपली मदत कोणी केली? देवाने ते सर्व आपणासाठी केले. ही गोष्ट आपण कबूल करा. हाच संपूर्ण समर्पणाचा पुरावा होय. ही खरी आत्मिकता आहे. आपण किती लांब प्रार्थना करता हे खऱ्या आत्मिकतेचे चिन्ह नाही, तर चेकवर आपण किती रक्कम लिहिता हे खऱ्या आत्मिकतेचे चिन्ह आहे. ह्यावरूनच आत्मिकतेची निश्चितता जाहीर होते. जे आपल्या वस्तूंच्या, पदार्थांच्या, धनाच्या द्वारे देवाचा आदर करतात, देवबाप त्यांना आशीर्वाद देतो. जप तप अवघा निष्फळ
11 आणि 12 वचने बघा. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो. जर आपण देवाचे लेकरू आहात, तर देवबाप ह्या जीवनामध्ये आपण चालत असताना आपणाला शासन करील. लक्षात ठेवा की देवबाप सैतानाच्या लेकरांना शासन करीत नाही, परंतु निश्चितच स्वतःच्या लेकरांना करतो. आपण त्याचे आहात ह्याचा एक उत्तम हा पुरावा आहे. इयोबाच्या पुस्तकात 5वा अध्याय 17 आणि 18 वचनात म्हटले आहे, पहा, ईश्वर ज्याचे शासन करीतो तो पुरुष धन्य. म्हणून सर्व समर्थाचे शासन तुच्छ मानू नको. कारण दुखापत तो करीतो आणि पट्टीही तोच बांधितो. घाय तो करीतो आणि त्याचाच हात तो बरा करीतो. आता लक्षात ठेवा की शासन करणे म्हणजे शिक्षा करणे नव्हे. आम्ही शिक्षा व शासन ह्यामध्ये आज गोंधळ केलेला आहे. गुन्हेगाराला शिक्षा दिल्या जाते, लेकरांना वळण लावल्या जाते, त्यांना शासन दिल्या जाते, अर्थात योग्य ते सांगून त्यांना वळण लावल्या जाते. आणि हेच परमेश्वर स्वतःच्या लेकरांसाठी, लोकांसाठी करतो. 13वा वचन पहा, ज्याला ज्ञान प्राप्त होते तो सुज्ञता संपादन करीतो, तो मनुष्य धन्य होय. ज्याला ख्रिस्त सापडतो तो धन्य होय. तो आमच्या ह्या काळात आमचे ज्ञान आहे. होय श्रोत्यानो, ख्रिस्ताला आमच्याकरिता ज्ञान असे करण्यात आले आहे. 14व वचन, कारण त्याचा सौदा रुपयाच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञानाला शाळेप्रमाणे चित्रित करण्यात आले आहे. हे स्त्रीलिंगात सांगितले गेले आहे, कारण त्याचा परस्पर विरोध परस्त्रीशी दाखविण्यात आलेला आहे. पुढे 15 आणि 16 वचने पहा, ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत. ज्यांनी देवाची सेवा केली त्यांच्यासाठी जुन्या करारात दीर्घायुष्याचे अभिवचन देण्यात आले आहे. नंतर 17 आणि 18 वचने पहा, त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय. देवाचे वचन आत्मसात करण्यास अध्ययन, प्रयत्न व वेळ देण्याची गरज आहे. देवाचा आत्मा आळशी मनांना देवाचे वचन स्पष्ट करून सांगत नाही, तर त्यांना सांगतो जे जागरूक राहून देवाचे वचन शिकू इच्छितात, देवाची इच्छा जाणू इच्छितात, देवाचे वचन समजून घेऊ इच्छितात. अनेक मोठ्या समस्यांपैकी एक समस्या आज ही आहे की लोक देवाच्या वचनाचे अध्ययन करण्यासाठी त्याग करू इच्छित नाहीत. अनेकांनी फार चांगली भाषा शिकून घेतली आहे, ज्याद्वारे ते देवाच्या वचनाविषयी असलेले अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, हे खरे आहे, परंतु ज्ञानाचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत व त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. 19 आणि 20 वचने, परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले, त्याच्या ज्ञान बलाने जलाशय बाहेर आले व आकाश दहीवर वर्षते. तुम्ही व मी अशा सृष्टीत राहत आहोत जी फार सुव्यवस्थित आहे. अनेक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे अंतराळाशी संबंधित कार्यामध्ये व्यस्त आहेत व त्यांच्यापैकी बरेच आमचा कार्यक्रम ऐकतात आणि आमच्या ह्या सेवेकरिता सहकार्य देतात. आम्ही त्यामध्ये आनंद मानतो. हे फार विलक्षण आहे श्रोत्यानो की निसर्गाच्या नियमांचे अध्ययन करून आणि सृष्टीतील रहस्यमय गोष्टींचा खोलवर शोध लावून सुद्धा त्यांना अद्यापही ह्या सत्याची जाणीव झालेली नाही की आम्ही अशा सृष्टीत राहत आहोत जी अकस्मात अस्तित्वात आलेली नाही. जर ही सृष्टी अकस्मात घडली नाही तर मग ती अस्तित्वात कशी आली? ही सृष्टी इतकी सुव्यवस्थित आहे की मानव रॉकेट घेऊन त्यात मानवाला बसवून चंद्रापर्यंत पोहोचू शकला, वापस आला. मानवाला वाटतं की तो फार हुशार आहे, परंतु त्याने काय केले तर देवाच्या ह्या सृष्टीला कॉम्प्युटरप्रमाणे चालविणाऱ्या नियमांना शोधून काढले. ही जर सृष्टी अशीच अस्तित्वात आली असती तर इतक्या अचूकपणे चालली नसते. हे सर्व घडते कारण देवाने अगदी अचूक असे नियम तयार केले आहेत. देवाने ज्ञानाने त्यांना तयार केले. आम्हाला देवाच्या अगाध ज्ञानाला ओळखायचे आहे. मला वाटतं जर आम्ही त्याच्याविषयी अधिक बुद्धिमत्ता, अधिक माहिती
त्याच्या मार्गाचे अधिक ज्ञान दाखवू तर ते त्याला नक्कीच आवडेल. हे आम्ही त्याच्या शाळेत अर्थात देवाच्या वचनात करू शकतो. तीच एक जागा आहे. 21 वचन पहा. माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्या आड होऊ देऊ नको. तू चातुर्य व विवेक हे सांभाळून ठेव. ती तुझ्या डोळ्या आड होऊ देऊ नको. ती हा शब्द देवाविषयीच्या ज्ञानाविषयी सांगतो. 22 वचन. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील. जीवन व कृपा ही देवाच्या वचनाचे अध्ययन करून जे ज्ञान मिळते त्याद्वारे प्राप्त होते. नंतर 23 आणि 24 वचने. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील. तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. तू निस्तेवेळी भिणार नाहीस. तू निसशील आणि तुझी झोप सुखाची होईल. आज जीवनाविषयी मानवाच्या मनात काही भीती आहे. ही भीती आम्हातील प्रत्येकाला वाटते. मग काय उपाय आहे? ह्यासाठी उत्तर आहे देवाचे वचन. आम्ही आमचा अधिक वेळ चालण्यात किंवा बिछाण्यावर पडून राहण्यात घालवतो. परंतु आश्वासन हे देण्यात आले आहे की आम्ही सुरक्षित चालू व सुखाची झोप घेऊ. देवाचे सत्य आम्हाला सावरून धरील हे माहीत होणे फार विलक्षण आहे. श्रोत्यानो, तुम्ही व मी सत्याला धरतो असे नाही, तर सत्य आम्हाला धरून ठेवते. 25 आणि 26 वचने पहा. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. दुष्टांची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. मला विमानात बसायला फार आवडतं, पण भीती वाटते. जेव्हा मी विमानात बसते तेव्हा विमान कोसळेल की काय, अगदी पुढच्या क्षणी ते कोसळेल असे मला सारखे वाटत राहते. म्हणून ही वचने मला फार धैर्य पुरवणारी आणि सहायक अशी ठरतात. वचन आम्हाला सांगतं की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको. दुसऱ्या क्षणाविषयी भीती बाळगू नको. परमेश्वर ह्या क्षणी मला सांभाळीत आहे व पुढच्या क्षणी सुद्धा तो सांभाळील हा विश्वास मला असायला हवा. तो म्हणतो, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. 27 वचन. एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. परंतु ह्यामध्ये आमच्यापैकी बरेच जण चुकतात. आम्ही करायला हवे ते करण्याचा प्रयत्न करीत नाही. बरेचदा आम्ही ह्यामध्ये चुकतो. 28 वचन. एखादी वस्तू तुझजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन. अनेक लोक आम्ही तुमच्या सेवेसाठी सहकार्य देऊ असे म्हणतात, परंतु निश्चित तसे करणारे लोक फार कमी आहेत. काही लोक फक्त तोंडाने बोलतात, करण्यामध्ये ते पुढे येत नाहीत. रोमकरासपत्र 13 अध्याय आणि 8 वचन सांगतं, एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्राला पूर्णपणे पाळले आहे. 29 वचन. तुझा शेजारी तुझजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नको. शेजाऱ्यांच्या बाबतीत अशा कुठल्याच गोष्टी करू नका ज्या त्याच्यासाठी नुकसानदायक आणि तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. जेव्हा तुमचा शेजारी तुम्हाला म्हणेल की मी काही दिवसांकरिता बाहेर जात आहे, माझ्या घराकडे लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला परमेश्वराशी तुमचे संबंध कसे आहेत हे दर्शविण्याची एक फार चांगली संधी मिळते. 30 वचन. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नको. मोशेच्या नियमाप्रमाणे हे पाप होते. आम्ही विश्वासाचा मार्ग सोडून, देवावर विश्वास ठेवायचा सोडून सर्व गोष्टी स्वतःच्या हातात घेतो. जर आम्हाला अन्यायाने वागवण्यात येते तर आम्ही सर्व गोष्टी देवाच्या हातात सोपवायला हव्यात व त्या स्थितीला त्याला हाताळू द्यावे. व जे लोक त्यात सामील आहेत त्यांना सुद्धा देवाच्या हातात आम्ही सोपवावे. देवाची सेविका होण्याच्या नात्याने मागील अनेक वर्षात मी हे शिकले की जेव्हा कधी कोणी मला दुःख पोहोचवते किंवा माझ्या विरुद्ध बोलते, तेव्हा त्या व्यक्तीला मी देवाच्या हातात सोपवते, कारण मला माहीत आहे की देव त्याचा उचित न्याय करेल. आता 31 पासून पुढची वचने पहा. जुलूम करणाऱ्याशी स्पर्धा करू नको, त्याची कोणतीही रीत स्वीकारू नको, कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे. नंतर 35व्या वचनात तो म्हणतो, ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील. श्रोत्यानो, असे काही लोक आहेत की जे देवासाठी तिरस्करणीय आहेत. पुढे जाऊन आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराला काही गोष्टींचा वीट आहे. त्यांना तो ह्या नीतिसूत्रामध्ये विदित करतो. 35वे वचन अनेक लोकांना लागू पडते.
आणि मला खात्री आहे की असे काही लोक आपल्या चांगल्या परिचयाचे असतील. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. परमेश्वराच्या भयाची जाणीव विवेकाला हाक मारण्याने होते. आजचा प्रश्न, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे परमेश्वर तुझा टिंब होईल. ए. मित्र, बी. सहाय्यक, सी. मार्गदर्शक, डी. शिक्षक. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत जेणेकरून आमची प्रभूमधील वाटचाल अतिशय आशीर्वादित होईल. फक्त मनाची तयारी ठेवा आणि विश्वासाने कृती करीत राहा. मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा, त्याचा आदर करा, त्याचे भय धरा, ज्ञान आणि सुज्ञता संपादन करा, चातुर्य व विवेक सांभाळून ठेवा, बरे करण्यास माघार घेऊ नका. या गोष्टी जर आपण कंटाळा न करता करतो तर माझी खात्री आहे प्रियांनो की आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्तावर प्रीती करणारे होऊ आणि आमचे जीवन अधिक प्रकाशमान आणि समृद्ध होईल. यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. तुझ्यामुळं आमचं जीवन आशीर्वादित होत चाललेलं आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझ्यावरती परिपूर्णतेने विसंबून राहून आमचं जीवन तुझ्या हातामध्ये सोपवावं, यासाठी की प्रभूजी आमच्या प्रत्येक कृती तुला आवडणाऱ्या होऊ शकतील. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहतो, जे ज्ञान तू आम्हाला पुरवतोस. आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत प्रभूजी, त्या गोष्टी योग्यरीतीनं करण्यासाठी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस. उपकार मानतो, धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.